तुळजापूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांची गाडी अडवलेली आहे। मंदिराच्या शिखरावरून या भागात वाद सुरू आहे आणि त्या वादात जितेंद्र आव्हाडांनी उडी घेतली आहे। त्यांच्या आगमनापूर्वीच भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेले होते आणि जितेंद्र आव्हाड यांना विरोध करण्याचा आधीपासूनचा त्यांचा प्लॅन होता। मात्र या भागात पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला होता। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी मंदिर परिसरात पाहणी केली, देवीचं दर्शन केलं आणि त्यानंतर ते निघालेले असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवलेली आहे। त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत। आमचे प्रतिनिधी रहीम शेख आपल्या सोबत आहेत। रहीम, इथे जोरदार घोषणाबाजी सुद्धा होताना दिसते, सध्याची काय परिस्थिती आहे? आवाज येत नाही मला व्यवस्थित आवाज। रहीम, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? मोठी गर्दी इथे कार्यकर्त्यांची झालेली आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते जोरजोरात घोषणाबाजी करताना दिसतात। तुळजापूरच्या मंदिरातल्या शिखरावरून सध्या वाद सुरू होता आणि त्या वादामध्ये आता जितेंद्र आव्हाडांनी उडी घेतलेली आहे। जितेंद्र आव्हाड पाहणी करण्यासाठी आज तुळजापूरमधल्या तुळजाभवानी मंदिरात आले। त्यांनी दर्शन घेतलं, परिसराची पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर ते निघाले असता या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांची गाडी अडवली। त्यामुळे आव्हाड आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले दिसले। भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जितेंद्र आव्हाड तुळजापुरात येणार हे कळल्यानंतर आधीच भाजपने त्यांच्या निषेधाची तयारी केलेली होती। या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची प्रशासनाने पुरेपूर काळजी घेतली होती। रहीम शेख आपल्या सोबत आहे। रहीम, या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी होतीये, मोठी गर्दी झालेली दिसतीये, सध्याची काय परिस्थिती आहे? जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आज तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले होते। त्यावेळेस त्यांनी मंदिरातील विकास कामांची पाहणी केली। त्यांनी एक्सवर ट्विट केलं होतं की मंदिर पाडू नका, शिखर पाडू नका, जे ऐतिहासिक ठेवा आहे तो तसाच ठेवा आणि गाभारा काढू नका असं त्यांनी ट्विट केलं होतं। आता 6च्या नंतर ज्यावेळेस ते तुळजापूरच्या दर्शनासाठी आले होते, तुळजाभवानीच्या दर्शन झाल्यानंतर ज्यावेळेस मंदिराच्या वर आले त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक लोकांनी त्यांना त्यांच्या गाडीसमोर बसले आणि त्यांना विचारणा केली, असं कोणी म्हटलं तुम्हाला असं की गाभारा काढणार आहोत, शिखर पाडणार आहोत किंवा मंदिर पाडणार आहोत, असं काही घडणार नाही, तरी सुद्धा तुम्ही असं का म्हणताय? हे धर्मद्रोही आहे, चुकीचं आहे। ऐतिहासिक ठेवा आम्ही जतन करणार आहोत, परंतु असं तुम्ही चुकीच्या पद्धतीने का तुम्ही माध्यमासमोर सांगता, असं त्या या आंदोलनकर्त्यांनी विचारण्यासाठी ते त्यांच्या गाडीसमोर बसवते। यावेळेस पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली। जितेंद्र आव्हाड हे आंदोलकाबरोबर चर्चा करण्यासाठी आलेच नाहीत, उलट ते गाडीत बसून निघून गेले। पण त्यांच्या गाडीसमोर स्थानिक नागरिक आणि भाजपा कार्यकर्ते यांनी रस्ता अडवून ठेवला होता, गाडी अडवून ठेवली होती, त्यांना जाण्यास मज्जाव केला होता, विचारणा करण्यासाठी ते बसले होते। बोला रहीम, जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषद घेणार असंही कळतंय? पत्रकार परिषद घेणार होते, परंतु त्यांनी मंदिरातच पत्रकारांना फेस केले आणि पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी मंदिरातच उत्तरं दिली आहेत। शिखराच्या संदर्भात जे काही या ठिकाणी सुरू होतं, चर्चा सुरू होती, त्या वादामध्ये आता त्यांनी उडी घेतलेली आहे। त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं? पत्रकारांशी बोलताना त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे? त्यांचं असं म्हणणं होतं की ऐतिहासिक ठेवा आहे आणि पुरातत्व विभागाने अहवाल दिलाय आणि हे नव्यानं बांधण्यात येऊ नये, असंच ठेवावं, याचं जतन करावं, संवर्धन करावं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे मंदिर आहे आणि याला कुठेही धक्का लागू नये। अहिल्याबाई होळकर आणि इथं दर्शन घेतलेलं आहे देवीचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन, त्यांचा हा ऐतिहासिक ठेवा जतन करावा असं त्यांचं म्हणणं होतं। रहीम, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।
तर जितेंद्र आव्हाड तुळजापूरमध्ये मंदिराच्या पाहणीसाठी आणि देवीच्या दर्शनासाठी आलेले होते. या मंदिराचं जे शिखर हटवण्यात येणार आहे अशी जी चर्चा होती त्याला विरोध करण्यासाठी ते आलेले होते. मात्र असं काहीच होणार नाही असं इथल्या स्थानिकांनी त्यांना सांगितलं. उगाच कुठल्याही माहितीचा विपर्यास करू नका असंही स्थानिकांनी त्यांना सांगितलं.